त्यावेळेस कल्याण होत. म्हणून संसारी करा, संसार करत असताना शुद्ध परमार्थ करा. सगळ्या अन्नाचा जर विचार केला, जेवढा त्यांचा एक संसार आहे तेवढी समाजसेवा आहे, आणि समाजसेवा तेवढीच असून तेवढाच परमार्थ आहे. कुठे असो सरळ अन्न आधी सोमेश्वराकडे येणार, इथलं पाहणार काय कमी जास्त आहे, पूजा व्यवस्थित झाली का, पुन्हा भक्ताला त्रास झालाय का, सगळं पाहणार आणि मग घरी जाणार. पुन्हा जिथं जिथं काही धर्म कार्य आहे त्याचे स्वतः तन मनानं यथाशक्ती यथा भक्ती दान करणार आणि सहभाग घेणार. म्हणून शिरळे अन्नाच्या त्यांना त्यांच्या नावाने एकदा त्यांचं स्वागत करून आपण टाळ्याच्या गजरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवायचं ते सगळं करावं लागतंय. जर नाही केलं तर नाव सुद्धा मागे राहत नाही. आणि या ठिकाणी या आदरणीय नगरसेवक दत्ता महाराज तिगडे वयोवृद्ध तपोव्रत आलेले आणि जवाहरलालजी सारडा साहेब आलेले, त्यांचं नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत टाळ्याच्या गजरामध्ये. त्यांना अन्नाच्या वतीनं श्रीफळ देऊन सन्मान करण्यात. गोपाल कृष्ण भगवान. आणि म्हणून त्यानंतर भगवंताचं विवाह आहे आणि भीमक राजाची कन्या. भीमक राजाचं गाव कोणतं होतं? कौंडण्यपूर. पण आज त्या गावाचं नाव काय? त्यावेळेस होतं कौंडण्यपूर, पण आज अमरावती. अमरावतीचं पूर्वीचं नाव काय होतं? कौंडण्यपूर. जसं आपल्या बीडाचं नाव चंपावती नगर होतं. आणि ती कुठं होती? कौंडण्यपूर कुठं आहे? विदर्भ देशामध्ये आहे, म्हणजे नागपूर भाग आपल्या भाग. आणि त्या ठिकाणी त्या लक्ष्मीने अवतार घेतलेला आहे भीमक राजाच्या घरी. आणि मुलाचं नाव ठेवलंय रुक्मानंद आणि मुलीचं नाव आहे रुक्मिणी. मुलगी वयात आलेली आहे, लग्नाला आलेली आहे, मुलीचं लग्न करायचंय. पण रुक्मिणीच्या भावाला काय वाटतं? राजाला माझी बहीण द्यायची, गरीबाला द्यायची नाही. भीमक राजा म्हणतात, अरे बाबा, जरी गवळे असला तरी तो भगवंत आहे, तो त्यांना ओळखलं नाही. मला दृष्टांत झालाय, स्वप्नात मी पाहिले. म्हणले नाही, ती गाय काही राखतो म्हणले, गवळ्याच्या परवा द्यायची नाही. आता काय करायचं? घरात वाद चालू आहे. तेवढ्यामध्ये रुक्मिणीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये एका चांगल्या माणसाला, सुदेव नाव आहे त्यांचं, तू म्हणजे चांगलं देवासारख्या मनाचा, ते पत्र घेऊन रत्नाकर पाठवलं. आणि मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने.